दादा काय दादा आमरस 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 आहे एक मिनिट इथं काय बघितलं आमरस वाटत चालू आहे नमस्कार साधारण किती बादली संपली तुमची सकाळपासून ही बादली किती संपली सकाळपासून बादली नाही 400-500 झाला सकाळपासून 4,522 1000 लिटर आंबरस झाले आतापर्यंत किती 1000 लिटर आंबरस झाले आतापर्यंत कोणत्या गावातून आहे झेंडेवाडी झेंडेवाडी गावात आमचं गाव इथं तुमचंच गाव आहे हो किल्ल्याजवळ ना झेंडेवाडी झेंडेवाडी आमरस वाटत चालू आहे मित्रांनो आम्हाला एक ट्राय करायला द्या ना थोडं 13 वर्षापासून तुम्ही बघू शकता इथं पण ते ताई उभे आहेत तिथून भाविक आले का आमरस देत आहेत थोडं कसं पावसाचं वातावरण झालं म्हणून आपण बघू शकतो ग्लास पाठीमागे माऊली पाठीमागे पाठीमागा ग्लास घ्या आमरस ट्राय करणार आहे मला मागे तुम्ही दिसतंय का वाटप चालू आहे एक मिनिट अरे वा कसला गोड आहे कोणता आहे आंबा हापूस आंबा हापूस आंबा आहे क्वालिटी 1000 लिटर आंबरसला जवळजवळ मी म्हणतो की 9,000 ग्लास वाटप झाले 9,000 ग्लास हो 9,000 ग्लास म्हणजे रेकॉर्ड आहे ना 9,000 ग्लासला किती क्विंटल म्हणू आपण आंबे किती लागले असतील 1000 लिटरला आंब्याचा हिशोब नाही सांगता आपण स्वतःची बॅटरी आपली स्वतःची त्यामुळे आपण स्वतः मॅन्युफॅक्चरिंग करतो तर दादा झेंडेवाडीचे दिवेगाव टल्ल्यावर झेंडेवाडी हे गाव फेमस आहे आपलं मल्हारगड किल्ल्याजवळ गाव आहे आणि इथं वाटप चालू आहे ते म्हणतात 13 वर्षापासून वाटप करतो 13 वर्षापासून 9,500 ग्लास म्हणजे रेकॉर्ड आहे 9,500 ग्लास वाटप चालू आहे तर ते काकू आहेत तिकडे ताई आहेत धन्यवाद दादा अशी सेवा करतो बघा भाई बघा पब्लिक एवढं होतं की उन्हाचा पब्लिक आवरत नव्हतं हा आंब्याचा रस पिला कसला टेस्टी होता एक नंबर हापूस आंबा होता आता पुढे बघणार आहोत अजून अवस्था काय मजा आली ती आंब्याचा रस पाऊस आल्यावर हा जुगाड एक नंबर आहे पाहू शकता हे काकू नाश्ता करतायत काकू बरं आहे का काय नाश्ता करतायत जसं वरती घाट चढलं ना थोडासा त्रास होतो चढायला पाऊस पण चालू आहे इथं चहाचं वाटप दिसतंय तुम्हाला तर चहाचं वाटप चालू आहे जसं आपण तसं सेवा पाऊस झाल्यामुळे अशी अवस्था असेल हे बघू शकतो तुम्ही ज्याला जिथं शक्य तिथं ही लोकं राहतात इथं बघा काहींकडून बिस्लरीचं वाटप चालू आहे बिस्लरी अतिशय महत्त्वाचं आहे चांगलं पाणी असेल ना पावसाळ्यात सर्वात चांगली गोष्ट आहे हा सर्व्हिस रोड पूर्ण भरलेला आहे हे बघा पाऊस चालू आहे ना वरून घोंगडी घेतलेली नमस्कार काका तुम्हाला पाऊस लागत नाही का नाही कोंबडी वगैरे काहीच नाही घेतली कोंबडी वगैरे काहीच नाही घेतली ठीक आहे पाऊस लागतच नाही या सोहळ्यासाठी असं आहे का किती वर्षापासून करता नाही पाऊस नाही काय 3 वर्ष ठीक आहे सध्या बारीक पाऊस झालेला आहे ना आता थोडंसं वातावरण चेंज झालेलं असतं मित्रांनो नेटचा प्रॉब्लेम आहे त्यामुळे लाईव्ह होऊ शकत नाही जेवढं गोप्रोने मी करतोय DSLR वगैरे प्रॉब्लेम येतात तिथे बघा पूर्ण घोंगडीवर बसलेले बघू शकता महिला वर्ग वगैरे हे वरतीच ठेवावं लागतं पाऊस आल्यावर मित्रांनो बघा काही जी ज्येष्ठ मंडळी असते गाडीचा असा फायदा होतो पूर्ण ताडपत्री वगैरे लावलेली आणि तिथं बसून प्रवास करणार आहे नमस्कार काका नाव काय भारत भगवान पांढरे कोणत्या गावून आलोय वेळापूर उघडेवाडी असं आहे का किती वर्षापासून वारी करताय 4th 5th वर्ष आहे 4th 5th वर्ष
आता ही गाडी आपलीच आहे का? हा आपलीच आहे गाडी. किती आपलं भक्त आलेले आहेत? हा किती लोक आले? 50 आहे ती. 50 होत आहे. हा कसं वाटतंय आजचं वातावरण? कसं वाटतंय? आता वातावरण बेस्ट वाटते. असं एक वेळ वाजून दाखवा. धन्यवाद काका. जमिनीला टेकवायला चालतच नाही म्हणून हे असं वरती बांधलेलं असतं मित्रांनो. पालखी कुठं उतरती आहे? ठीक सासूरला जातो. तर दादा अजून किती घंटे लागेल काय नाही, अर्धा तास लागेल. अजून यायला? तर किती वर्षापासून करतात साधारण वारी? ही माझी पहिली वारी आमच्या गावची 11 वर्ष. असं कोणतं गाव आहे तुमचं? गुंजरगाव तालुका निलंगा. पाऊस वगैरे झाला आहे तिकडं? शेतीची कामं झाल्या. तुमचं बाबा किती वय? माझं 63 वय. किती वर्षापासून करताय? ही दुसरी वारी आहे. दुसरी वारी. ठीक आहे मित्रांनो, शेतीची कामं वगैरे करून जेवढं शक्य तेवढं. बोला. माझं नाव आनंद व्यंकटराव धुमाळ, राहणार गुंजरगाव, तालुका निलंगा, जिल्हा लातूर. मी 18 वर्षापासून वारी करतोय. 18 वर्ष. 18 वर्षापासून शेतीची कामं झाली दादा? शेतीचे काम पेरणी झाले, पाऊस पडत नाही. पाऊस पडत नाही. विठ्ठलाची कृपा पडेल. हा कृपा चांगली आहे, पाऊस पाहिजे. आमची 38 नंबर दिंडी आहे हो. 38 नंबर दिंडी. आला काकू. कधी येते? टीव्हीला पण येईल आणि युट्यूबला पण येईल. नाही ना, आता कधी येते? बघा इथं चहाचं वाटप चालू आहे. इथं बघू शकता वाटप चालू आहे. इथं काही बसलेले धाडस एक आव्हान नाव टाका. पाऊस बंद झाला आणि सध्या हे असं वातावरण आहे. इथं लहान भक्त. अरे दादा नाव काय तुझं? त्याला बोलायला ना, नाव काय? त्याला बोलतायची ना. येत नाही. याचं नाव काय आहे? त्याचं नाव सांगते ना आम्हाला. विराज युट्यूबला आहे. नाव काय तुझं? श्रीमन. श्री. तुझं नाव काय? दीदी आहे का भाऊ? विराज. तू पण पायी आला दादा? पाऊस आल्याने थोडी भेटलेली आहे. तर ही सर्व्हिस रोडची अवस्था आहे. म्हणजे आपण दाखवतो आहे इथं बिस्लरी आहे. बहुतेक फ्रीमध्ये असतं. पूर्ण गाडी भरलेली आहे. हे पाहू शकता तुम्ही. दादा बिस्लरी फ्रीमध्ये आहे का? वाटप चालली आहे का? इथं पण बघू शकता तुम्ही राजगुरा लाडू भरलेले फ्रीमध्ये वाटप आहे ना सर? किती बिस्लरी गेली आतापर्यंत? बिस्लरी आता आपण जवळ कमीत कमी 5000 बॉक्स आणले. 5000 बॉक्स. आता किती राहिले असतील? जबरदस्त. पाण्याची म्हणजे कमतरता नाही. ओके.